संदीप अडके, सोलापूर विचार मंचचा सदस्य। आज तमाम सोलापूरकरांना मला एक नाही तर ईदच्या निमित्ताने 5 गोड न्यूज द्यायच्या आहेत। पहिली गोड न्यूज अशी आहे की गेले 5 वर्ष सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून जो लढा उभा केलेला होता सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी, तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे। आणि सोमवारी 9 जून रोजी सकाळी 8:30 वाजता फ्लाय 91 ह्या गोवा बेस्ड कंपनीचं सोलापूर ही विमानसेवा 100% सुरू होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी ही सोलापूरच्या एअरपोर्टवर झालेली आहे। दुसरी एक गुड न्यूज अशी आहे की पुढील 1 महिन्यामध्येच स्टार एअर ही जी दुसरी कंपनी आहे त्यांची सोलापूर ते मुंबई व मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा आणि ती सुद्धा उडान या कन्सेशनल रेटमध्ये जवळपास 2 ते 2.5 हजार रुपये त्याचं तिकीट असेल, ती सुद्धा 1 महिन्यामध्ये सुरू होत आहे। आणि हे सुद्धा अतिशय कन्फर्म न्यूज आहे। ह्या ज्या काही मी सगळ्या गोड न्यूज द्यायला लागलो ह्या सगळ्या अधिकृत न्यूज आहेत ज्या आत्तापर्यंत कुणीही देऊ शकलेलं नाही आणि कुणाकडे ह्याची माहिती नाही आहे। तिसरी गोड न्यूज अशी आहे की हे झाल्यास तिसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर विचार मंचतर्फे आम्ही जे काही सातत्याने सगळ्या विमान कंपन्यांना प्रयत्नात होतो, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तिरुपती, बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणच्या सुद्धा विमानसेवा ह्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला कार्यान्वित झालेल्या दिसतील। चौथी गोड न्यूज ही आहे की या वर्षाअखेरपर्यंत नवी दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद येथील सुद्धा विमानसेवा भारतातील अतिशय अग्रगण्य असलेले इंडिगो एअरलाइन्स व इतर एअरलाइन्सला आम्ही त्यांच्या सातत्याने प्रयत्नात आहे की इंडिगो एअरलाइन्सने या जानेवारी महिन्यातच नवीन 72 सीटर ATR हे विमान खरेदी केलेले आहेत। तर त्यांना सातत्याने आम्ही सांगितलं की ही विमानं इथं सोलापूरला उपयुक्त आहेत आणि त्यासाठी ही सेवा सोलापूरला लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत। आणि शेवटची आणि 5वी गुड न्यूज ही आहे की जी कुठल्याही सरकारी यंत्रणेकडे नाही। सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे आपण बघितलं की मागच्या सप्टेंबरमध्ये 29 सप्टेंबर 2024 रोजी त्याचं उद्घाटन झालं। तोपर्यंत उद्घाटनाच्या आधी फक्त 2 विमानं कमर्शियल फ्लाईट इथं पार्क होत होती। पण आता हे जे काही नवीन रिनोव्हेशन झालेलं आहे, विस्तारीकरण झालेलं आहे, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एका वेळेला 4 विमानं पार्क होऊ शकतात। पण हे जे सोलापूरचं होडगी रोड विमानतळ आहे ते झपाट्याने वाढणार आहे इन फ्युचर। तर त्याच्यासाठी आम्ही सातत्याने पुढचे जे प्रयोजन केलेलं होतं तर त्याला अनुसरून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि DGCA यांनी होडगी रोड विमानतळाचं फ्युचर विस्तारीकरण करण्याची सुद्धा मंजुरी ही तत्वतः दिलेली आहे आणि त्याचा प्लॅन मंजूर झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये सोलापूर विमानतळाचं मोठं नवीन टर्मिनल तयार होईल आणि त्याचबरोबर आज 4 विमानं जे पार्क होतात तर ते 13 विमानाचं पार्किंग ॲट ए टाइम सोलापूरला मिळणार आहे। तर ह्या 5 गुड न्यूज मी तमाम सोलापूरकरांना आज देत आहे। आणि याचबरोबर ही जी सोलापूरची विमानसेवा आहे त्याच्यामुळे सोलापूरची सर्वांगीण उन्नती होईल आणि सोलापूर बरोबरच जे जवळचे आपले लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूर इथले जे काही सगळे लोक आहेत त्यांना जवळपास 3 ते 4 कोटी लोकांना ह्या सोलापूरच्या विमानसेवेचा डायरेक्ट फायदा होईल। आणि सोलापूरची जी काही गेले 20 ते 25 वर्षामध्ये जी खंडित झालेली प्रगती होती ती पुन्हा नव्याने सुरू होईल आणि त्याची सुरुवात ही झालेलीच आहे। आपण बघत आहात की नवीन कंपन्या येत आहेत, उद्योगधंदे येत आहेत। तर ह्या 5 गुड न्यूज मला ह्या ईद निमित्त आपल्याला द्याव्या वाटतात। धन्यवाद।